आपल्यासोबत धनगर समाज नेते दीपक बोर्डे संघर्ष योद्धा आहे. भाऊ, आपण एवढं जालन्यामध्ये एवढं संघर्ष केलाय, एवढे आंदोलन केले तुम्ही, यानंतरची रणनीती काय असणार ती मला सांगा. हा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या लढ्यातील इतिहासातील शेवटचा लढा आहे. ज्या ताकदीनं आम्ही हा लढतोय. 16 दिवस जालन्याच्या त्या भूमीमध्ये हा जो एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मुक्ती संग्राम आम्ही लढलो, तो लढा काही कारणामुळं स्थगित झालेला आहे. हा लढा सुरू आहे. येत्या 8 दिवसामध्ये या राज्यामध्ये ज्या ज्या भागातून लोक जालन्याच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी आले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि पुढील लढाई जी ताकदीनं लढायची, त्या लढाईसाठी एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास समाज बांधवांमध्ये निर्माण करण्यासाठी राज्यभर आम्ही दौरा करणार आहोत. मुंबईमध्ये लवकरच धनगरांचं पिवळं वादळ धडकणार आहे. त्याची तारीख येत्या 8-10 दिवसामध्ये मुंबईमधून आम्ही जाहीर करू. मुंबईचं सर्व नियोजन या महिन्याच्या शेवटपर्यंत होईल आणि पुढच्या महिन्याच्या 3 तारखेला महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती आहे आणि महाराजा यशवंतराव होळकर या जगज्जेते इंग्रजांचे कर्दनकाळ होते. त्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीपासून 3 डिसेंबरपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये हा एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मुक्ती संग्राम ताकदीनं लढायला सुरुवात करणार आहोत. सरकारची काय भूमिका